नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या नंतर निर्माण झालेली परिस्थिती वरवर जरी निवळलेली दिसत असली तरीही प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये. भारताचे माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या ताज्या वक्तव्यामुळे वाद वाढलाय. एअर इंडिया हा भारताचा प्रतिष्ठित ब्रँड आहे. गेल्या काही दिवसात त्याच्या विरोधात सातत्यानं नकारात्मक चर्चा होतीये. ही चर्चा ठरवून केली जाते का? भारताच्या प्रतिष्ठेला या आडून कुणाला धक्का लावायचा आहे का, असा सवालही पटेल यांच्या वक्तव्यानं निर्माण झालाय. आणि त्याच्या जोडीला हा प्रश्न सुद्धा निश्चित आहे की एअर इंडियाच्या मोठ्या विमानांची दुरुस्ती देखभाल करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अपघात झाल्यापासून गप्प का बसले होते. एअर इंडियाच्या विमानांच्या मागे बिघाडांचं शुक्ल काष्ठ लागलेलं आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या नंतर ड्रीम लायनरच्या 33 विमान ताफ्याची चौकशी लावण्यात आली. त्यातच बिघडणाऱ्या विमानांच्या तक्रारीची भर पडलेली आहे. दृश्यांमध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ते 17 जूनचं प्रकरण आहे. 17 जून रोजी तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान रद्द करावं लागलं. विशेष म्हणजे याच मार्गावर 5 दिवसापूर्वी उडालेलं विमान अपघातग्रस्त झालं होतं. नव्या आणि तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्यानं रद्द झालेल्या विमानाचा क्रमांक होता AI-159 म्हणजेच 159. हे विमान दुपारी ठरल्याप्रमाणे 1:10 अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी हवेत उडणार होतं. 12 जूनला उडालेल्या विमानाची वेळ सुद्धा हीच होती. आणि योगायोग असा की या विमान उड्डाणाच्या काही तास आधी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं आढळून आलं. आता दुसरं प्रकरण विमान संबंधातलं आणि त्यात सुद्धा एअर इंडियाच्या विमानाच्या संदर्भातलं सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेल्या विमानाचं आहे. हे सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेलं विमान आत्ता आपल्या डोळ्यासमोर आहे. हे विमान सॅन फ्रान्सिस्कोहून अमेरिकेहून म्हणजेच मुंबईला येत होतं. एअर इंडियाच्या याही विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. हे विमान कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवावं लागलं. हे विमान मुंबईला येण्याच्या आधीच अडचणीत सापडलं. प्रवाशांना तातडीनं या विमानातून उतरवण्यात आलं आणि सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे या विमानाचं मुंबईपर्यंत येणं टळलं आणि कोलकात्याला त्याचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. आता आम्ही आपल्या समोर एअर इंडियाच्या विमानाचा एक तिसरा बिघाड आणतो आहोत. हाँगकाँगहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान क्रमांक AI-315 हे परतलं. त्यातही तांत्रिक बिघाड झाला असं सांगितलं गेलं. हे उड्डाण बोईंग 787-8 या ड्रीमलायनरचं होतं. हे विशेष. अहमदाबादच्या विमान अपघाताच्या नंतर एअर इंडियाच्या मागची कटकट संपत नाहीये. त्यातच भारताच्या माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी थेट भूमिका घेत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांची ही थेट भूमिका आहे की सध्याच्या शोकाकुल वातावरणामध्ये अत्यंत आश्चर्यकारकरित्या एका बाबतीत कमालीची गुप्तता किंबहुना मौन पाळलं जात आहे. हे मौन सिंगापूर एअरलाइन्सच्या बाबतीत आहे. सिंगापूर एअरलाइन्स ही एअर इंडियाची समभागधारक कंपनी आहे. इतकंच नाही तर एअर इंडियाच्या विमानांची देखभाल करण्याची बरीचशी जबाबदारी सिंगापूर एअरलाइन्सवर आहे. असं असताना इतका मोठा अपघात व्हावा आणि सिंगापूर एअरलाइन्स चिडीचूप का बसावी? सिंगापूर एअरलाइन्स कशाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतेय असा सवाल प्रफुल्ल पटेल यांनी विचारलाय. प्रफुल्ल पटेल पुढे असं म्हणतात की सिंगापूर एअरलाइन्सची स्वस्त विमान सेवा पुरवणाऱ्या
स्कूट एअरलाइन्सचा सीईओ राहिलाय कॅम्पबेल विल्सन। हा तोच कॅम्पबेल विल्सन आहे जो आज एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइननं पाठवल्यामुळे सीईओ बनला आहे। प्रफुल्ल पटेल पुढे असं म्हणतात की अशा प्रसंगामध्ये सिंगापूर एअरलाइन्सचं मौन अत्यंत आश्चर्यकारक वाटणारं आहे। सिंगापूर एअरलाइन्सच्या गप्प बसण्याच्या बाबत आणि जबाबदारी झटकण्याच्या बाबत प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केलेले सवाल महत्त्वाचे आहेत। आपण आत्ताच्या घडीला एका बाजूला सिंगापूर एअरलाइन्सचे व्हिडिओ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आहेत एअर इंडियाचे व्हिडिओ। या दोन्ही कंपन्या सध्याच्या घडीला परस्पर सहकार्यानं व्यवसाय करतायत, पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की एअर इंडियाच्या मोठ्या विमानांच्या दुरुस्तीची बहुतेक जबाबदारी ही सिंगापूर एअरलाइनकडे आहे। यामुळे संशयाचं मळब दाटलेलं आहे। अपघाताच्या नंतर, अपघाताच्या मागे हे दाटलेलं संशयाचं मळब अद्यापही कायम आहे। सिंगापूर एअरलाइन्स सध्या एअर इंडियाच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करते आहे। त्यांचा कारखाना बंगळुरू इथं आहे। कर्नाटकातल्या बंगळुरू इथं सिंगापूर एअरलाइन्सचं विमान देखभाल आणि दुरुस्तीचं केंद्र आहे। इथेच एअर इंडियाचे अनेक विमानांचे भाग दुरुस्त केले जातात। एअर इंडियामध्ये जवळपास 25% अधिक शेअर सिंगापूर एअरलाइन्सचे आहेत। एअर इंडियाच्या बहुतांश मोठ्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती सिंगापूर एअरलाइन्स करते आहे। याच सिंगापूर एअरलाइन्सकडून अपघातग्रस्त विमानाची देखभाल दुरुस्ती झाली असण्याची शक्यताही दाट आहे। सिंगापूर एअरलाइन्स सध्या एअर इंडियाच्या विमानांची देखभाल दुरुस्ती करते, हेही ओघानं अधोरेखित होतच। कोणता विचार करून एवढा वेळ प्रतिकार देण्यासाठी लागलेला आहे? एवढे जीव गेलेले आहेत आणि एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे। ॲज अ ओनर त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली पाहिजे होती आणि ताबडतोब असिस्टंट आणि हेल्प ऑफर केली पाहिजे होती। जर असं असेल तर ते चुकीचंच आहे। वरकरणी विमान अपघात तांत्रिक वाटत असले तरी त्यामागे इतरही काही कारण नसतील असं नाही। हीच भीती स्पष्टपणे आता व्यक्त होतीये। समाज माध्यमामध्ये अरविंद नामक एका ट्विटर हँडलवर तशी शंका व्यक्त करण्यात आली। या पोस्टमध्ये स्पष्टपणे जी शंका व्यक्त केली गेली ती आता आपण पाहणार आहोत। अपघाताच्या मागे इतर काही कारण नसतील ना, ही शंका त्या पोस्ट धारकाला आहे। तो म्हणतो भारताच्या राष्ट्रीय हवाई कंपनीला बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो। भारत विरोधी देशांच्या कुटील कारवाया अशा दुर्घटनेच्या मागे सुद्धा असू शकतात। पाक, तुर्की, खलिस्तानी आणि चीनी देशामधले काही भारत विरोधी लोक अशा कारवायांमध्ये सक्रिय आहेत। एअर इंडिया यशस्वी होऊ नये म्हणून जागतिक पातळीवर प्रयत्न होत आहेत, हेही अरविंद यांनी आपल्या पोस्टमध्ये सुचवलेलं आहे। ते पुढे म्हणतात भारताच्या राष्ट्रीय हवाई कंपनीला बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो। भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया या संस्थेचे गेल्या 15 वर्षातले अपघात सुद्धा काही ना काहीतरी सुचवत आहेत, तेही आपण पाहणार आहोत। अगदी ताजा अपघात आहे 12 जून 2025चा। हा अपघात मेघाणीनगर अहमदाबाद या परिसरामध्ये झालेला आहे। अपघाताच्या मध्ये ड्रीमलाइनर विमान कोसळलं। एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर या जातीचं ते विमान होतं। या अपघातामध्ये अहमदाबाद ते लंडनला जाणारं विमान कोसळलं आणि जवळपास 300च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले असं आत्तापर्यंत तरी समजतंय। याच्या शिवायचे एअर इंडियाचे काही अपघात आता टप्प्याटप्प्यानं आपल्या समोर येणार आहेत। पुढचा अपघात हा 7 ऑगस्ट 2020 मधला आहे। तो कालिकत विमानतळावर घडलेला आहे। कालिकतमध्ये झालेला अपघात हा एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनीच्या 1344 बोईंग 787-800 या विमानाचा होता। विमान दुबईहून काझीकोड इथं पोहोचत होतं। या विमानाने
अपघातग्रस्त झाल्यामुळे 18 प्रवाशांचा जीव घेतला. आता या आधीचा अपघात आपण पाहणार आहोत. तो आहे 22 मे 2020 चा. 22 मे 2020 चा अपघात मंगळुरू विमानतळावर घडला. मंगळुरू विमानतळावर अपघातग्रस्त होणारं विमान कुठलं होतं तर ते होतं एअर इंडिया एक्सप्रेस 812 बोईंग 737-800. हे विमान दुबईहून मंगळुरू इकडं पोहोचत होतं. या विमान अपघातामध्ये 158 प्रवासी जागीच ठार झाले. एअर इंडियाच्या इतिहासातला हाही एक महत्त्वाचा आणि वेदनादायी अनुभव. 17 जुलै 2000 ला पाटण्याच्या नागरी वस्तीवर एअर इंडियाचं एक विमान कोसळलं. जशी दुर्घटना अहमदाबादमध्ये झाली तशीच 17 जुलै 2000 मध्ये अलायन्स एअर 7412 या विमानाची पाटण्यात झाली. त्यात 55 प्रवासी आणि 5 स्थानिक ठार झाले होते. यापूर्वी 26 एप्रिल 1993 लाही एअर इंडियाची एक विमान दुर्घटना घडली. ती महाराष्ट्राच्या औरंगाबाद विमानतळावर. इंडियन एअरलाइन्सचं 491 क्रमांकाचं विमान एका कापसानं भरलेल्या ट्रकला धडकलं. त्यात 55 जण ठार झाले होते. अशा स्थितीमध्ये एअर इंडियाच्या विमानांच्या तांत्रिक आरोग्याबद्दल पटेल यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि आत्ताच्या घडीला सिंगापूर एअरलाइन्स स्वतःची जबाबदारी टाळतीये का या निमित्तानं प्रफुल्ल पटेल यांचे प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायला हवे. प्रफुल्ल पटेल यांचा पहिला प्रश्न आहे, गंभीर दुर्घटनेच्या नंतर सिंगापूर एअरलाइननं मौन का पाळलं? सिंगापूर एअरलाइन्सच्या बाबतीतला पटेल यांचा दुसरा प्रश्न आहे की नुकसान भरपाईची जबाबदारी त्यांनी का टाळली? आता जो समोर प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आहे. पटेल विचारतायत, नुकसान भरपाईची सगळी जबाबदारी ही टाटा सन्सवरच का देण्यात आलेली आहे?